चला एका बाउलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये 3 वाटी मुरमुरे टाकूया आणि हे मुरमुरे आपल्याला एक 5 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. 5 मिनटानंतर मुरमुरे छान भिजलेत, त्यातलं पूर्ण पाणी काढायचं. मुरमुरे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. 2 तास आधी मी इथे अर्धी वाटी तांदूळ भिजवून घातले होते. आता भिजवलेले तांदूळसुद्धा मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. अर्धी वाटी दही टाकायचं, पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरून स्मूथ बॅटर करायचं. बाउलमध्ये हे बॅटर काढून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकायचं, व्यवस्थित मिक्स करून एक 10 मिनटं मुरण्यासाठी साईडला ठेवूया. कढईत अगदी थोडंसं तेल, शेंगदाणे, आवडीनुसार हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून तेलात आपल्याला हे सगळं छान परतून घ्यायचं आहे. थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढायचं. 1 चमचा इथे दही टाकूया, चवीपुरतं मीठ टाकायचं, थोडीशी साखर टाकली आहे, पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवून चटणी करायची. एखाद्या वाटीमध्ये आपल्याला ही काढून घ्यायची आहे. तेल गरम करून जिरा मोहरीचा तडका देऊया. कढीपत्त्याची पाने टाकायचे. तयार केलेला तडका आपल्याला चटणीमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आणि मस्त आपली इथे चटणी तयार झाली आहे. आता बॅटरसुद्धा छान मुरलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पॅन गरम करून आपल्याला हे बॅटर हलकंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे. आज आपण मस्त स्पंज डोसा बनवतो आहे. दोन्ही साईडनी हा स्पंज डोसा आलटून पलटून भाजून घ्यायचा आहे. बघू शकता मस्त जाळी आलेली आहे आणि आपला स्पंज डोसा छान तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा नाश्त्यासाठी ही चटणी आणि अगदी सॉफ्ट असा हा स्पंज डोसा एकदा नक्की ट्राय करून